100% निष्काळजीपणा आहे. आम्ही हे करतच नाही. हा निष्काळजीपणा सरळ सरळ कळतोय. जितकं मी आता बघतेय, जे मी आता व्हिडिओ फोटोमध्ये प्रत्यक्ष याच्यावरून कळते, हा खूप मोठा निष्काळजीपणा आहे. मला आता कळालं मॅडमकडनं की कालच हा पॅराफिट वॉल बसवलेला होता आणि काल बसवल्यानंतर आज हा पडला, तर त्याच्यामध्ये भरपूर मोठा निष्काळजीपणा असणारच ना. क्युरिंग झालं नसेल किंवा काही बॅरिकेड्स वगैरे सगळ्याच गोष्टीचा निष्काळजीपणा दिसतोय. तरी सुद्धा मी त्याची अधिक माहिती मी आमदार साहेबांकडनं घेते आणि मी तुम्हाला नक्की सांगते हा विषय. कंत्राटदार असेल यावरती कारवाई MMRDAच्या अधिकाऱ्यांना काय कारवाईची मागणी करणार? 100% होणार. हा खूप निष्काळजीपणा मोठाच आहे हा. जर मला आता मी प्रशासनाकडनं माहिती गाडीमध्ये असताना घेत होती, त्यावेळी कळालं हे कालच बसवलेले आहे हा वॉल. मग त्याचं क्युरिंग झाली नसेल किंवा त्याला बॅरिकेड्स नसतील किंवा सिमेंट कॉन्क्रीट कशा पद्धतीचं वापरलेलं आहे, कुठला दर्जा वापरलेला आहे, ह्या सगळ्याच गोष्टी आता समोर येतील. मग या सगळ्या गोष्टीवरती आता काय आहे विचार विनिमय करून. निष्काळजीपणा तर कॉन्ट्रॅक्टरचा आहे आणि त्याच्यावरती संबंधित साईट इंजिनियर्स जे ठेवले होते त्यांनी त्याच्यावरती देखरेख ठेवली होती का, त्यांचं लक्ष होतं का, या सगळ्याच प्रश्नचिन्ह या ठिकाणी आहेत. SOP ही मेंटेन करावी लागते. सगळ्याच गोष्टी असतात. आता ह्याच्या पुढचे पण पॅराफिट वॉल जर बसवण्यात येणार असतील तर ह्याच्या पुढची आता काळजी तर घेणारच आहे. पण आता हे का झालं याची तर आता कारणं शोधावी लागतील. संपूर्ण माहिती घेऊन मी तुम्हाला सगळं सांगते.